माझं सगळं मजेत चालू आहे, पण तू काय काम काढलं? अगं तायडे, तुझं हाय मजेत सगळं, पण आमचं हाल आम्हालाच माहिती आहेत ना. असं झालंय काय नेमकं? हा अहो दाजी ते ट्रॅक्टर नव्हता का घेतलेला आम्ही, हा त्या ट्रॅक्टरचं आम्ही हप्ताच भरलं नाही तर. भरून टाकायचं मग, खायला काय प्रॉब्लेम आला असता भरला असता तर. आता पैसे काही असते तर भरलं बी असतं ना, पैसेच नाहीत भरायला. करायचं उसनं पासनं कोणाकोण तरी देऊन टाकायचं. उसनं बी मग रान ठेवायचं का त्याला काय एखाद दिवस. उसनं बी द्याय नाही कोण, आणि ते ट्रॅक्टर वडायलात माणसं, म्हणून म्हणलं तायडीकडे काय पैसे आहेत का बघावं थोडंफार, तेवढी तायडीची मदत होईल. तिच्याकडे तरी काय असणार आहे तवा. तिला माहिती का आता आपलं उसाला किती पैसे गेले, लाख रुपये गेलेत उसाला. हा? 8 एकर ऊस लावला, ते बायांना आणि बियाणा रोजाला लय पैसा देतात. जवळ तर पैसे पाहिजेत ना, हाय का नाही? अहो मी काय म्हणते, बघा की ह्याच्या त्याच्याकडून कोणाकडून तरी लागते तर परत करते ना, ते करते ना दाद्या. हा परत करतो ना. अरे शो करीन मस्त, पण आपण आपल्याला कोण देणार तरी कोण नेमका आता. आता पाहुणे तुमच्या नावावर घ्या आणि आम्हाला द्या, मग आम्ही तुमचे देऊन टाकू ना. दाजी तुम्हाला कोण गावात पैसे देतात, अहो तोंड बघून आम्हाला पैसे बी द्याय नाही कुणी. अरे विषय नाहीच म्हणतंय डायरेक्ट. आता विषय तेव नाही, हे विषय कसं असते, माणसाला तर टायमिंगला पैसे माघारी दिलं ना तर ते पुढचा माणूस देतो माघारी पैसे. आणि जर तुम्हाला समजा मी पैसे दिले हो, समजा झालं, आणि उद्या ऐन टायमिंग त्याला माघारी द्या टायमिंग तुम्ही नाही दिलं मला, तुम्ही काय करणार मग? हे विषय म्हणून तर तुम्हाला म्हणतोय मध्यस्थी करा. आणि तसं पण मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाही, तर कुणाकोण तरी घेऊन द्या. 2नी द्या, 4नी द्या, 5नी द्या, काय रेट असेल ते द्याकडे दाजी, पण पैसे द्या. लाव. तसं पण काय करू तुम्ही, तुमच्याकडून काय घेतो, सोसायटी भरतो आणि सोसायटी काढून परत तुमचं मिटवतो की दाजी. त्या पैसे द्या, हाय का नाही? हा तसंच करू. परत हा ठीक आहे. अहो मी काय म्हणते, तुमचं मित्र नाही का ते हर्षल भाऊजी, अरे ते करतील की मदत आपल्याला. अरे तो एवढा घाण माणूस आहे, तर त्याने हे केली ना सावकार की त्याची जर घेतली ना, ते उद्या आपल्याला घरातून बाहेर काढा थांबणार नाही. पैसे मागे राहिले त्याचे माहिती का? अहो आपण कुठे बुडवणार आहे त्यांचे अहो, देऊन Timing वरच टाकू देऊ ना, पैसे. हा. अहो जरा साईटला या, मला तुमच्याशी बोलायचंय. या मी आलो की बाजूला काय बोलवायचं लगेच. काय बोलवायचं? अहो तुम्ही बघा ना, किती अपेक्षाने आलेत तुमच्याकडे ते, आणि तुम्ही असं नाही नाही म्हणताय, ते बरोबर आहे का? अरे पण द्यायचं पैसे कोणाकडून, हे मला पंचायत पडते ना. मी तुम्हाला म्हणते ना, हर्षल भाऊजीकडून घ्या ना, आपण टायमिंगवर देऊन टाकू त्यांचे. अरे आपण देऊ टायमिंगला, पण तो दिन म्हणून तुला वाटतंय का असं? हा त्याच्या तोंडाकडे बघून सुद्धा वाटत नाही मला ते पैसे माघार देईन. मी मागं लागले ना आईच्या, तर ती बरोबर देईन पैसे. तुम्ही नका काळजी करू, माझ्यावर द्या ना सगळी जबाबदारी तुम्ही, मी बरोबर काढेन. पण आता ऐन टायमिंगला मदत केली पाहिजे ना आपण. असं काय करता तुम्ही? खरं ना, बघा ना तुम्ही त्यांना मागून, आपल्याशिवाय हाय तरी कोण त्यांना. बघा ना कुठतरी, बघा ना प्लीज. ठीक आहे, काहीतरी करू तुम्ही तुझ्या शब्दा खातर का? मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. आता एक काम करा, तुम्ही तुमच्या तोंडानेच त्यांना बोला, म्हणजे कसं बरं वाटत ना आईला पण. चल. चला. मामी हो का, मी ह्याच्याकडे नाही, पण मी माझ्या बायकोकडे बघून देतोय पैसे, तिच्या शब्दा खातर देतोय. मला मी तुम्हाला दिले त्या टायमिंगला तुम्हाला माघारी आणून द्यावं लागते. हा बा, आता तुम्हाला तर सांगितलं ना आम्ही, उसाचं ते काय म्हणलंय ते काढून ते देऊन तुम्हाला पैसे सोसायटी. म्हणतोय कर, पण टायमिंगला दे, नाही तर परत परत फिरू काय नको. अहो मला खात्री आहे देतील ते टायमिंगवर, है ना भावड्या? देतो काय हा मग मी पण या जाणी घेऊन देणार तुला. चालतो ना. चालेल तुम्ही काय काळजीच करू नका, तेवढे पैशाची सोय करून द्या. चालेल. चल आई, येऊ का मग आम्ही? अगं आली तर आता चहा बी घेऊन जा. चहा बियाचं काय पैसे नको. न्यायला आल्यावर चहा पिऊ. हा तेवढं काम झालं फोन कर. मग बरं बरं फोन चालेल. हा करीन मग ते. चल ये. तुम्ही दोघं या, नाही तर मग फोन पे करा. हा चालेल चालेल. चल आई. ना आता मी तुझ्या शब्दा खातर तयार झालोय मस्त, पण एवढ्या अमाऊंट अरेंजमेंट करायची कशी, मला ही मोठी पंचायत आहे माहिती का? तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही फोन करा ना हर्षल भाऊजींना आणि बोला त्यांच्यासोबत. पण त्याचा लई दांड का तुला मागायची सांगितलं काही वेगळं नाही, किंवा त्याचं पैशाचं टायमिंगला भेट दिलं नाही ना, तो घर सुद्धा खाली करायचा नाही माहिती का? म्हणजे घर खाली करून समजा घेऊन जाईल डायरेक्ट. होईल हो सगळं व्यवस्थित, नको काळजी करू. मामी टायमिंगला मामी बी बाहेर आलो बा. बरं काय फोन नाही काय नाही, अचानक आले. आता अचानक यावं लागतंय बरं का मामी. हा तुम्ही आता तेवढं पराक्रम मी केलात ना समजा, आता काय पराक्रम केला आम्ही, बसा ना. बघितलं का इथून सुरुवात आहे, खाली तर बसायला लावतात तर काय खुर्ची नाही. आता काय तुम्हाला तर माहिती आहे, आता खुडच्या विडच्याचं काय आहे, घर कसं आहे. हा धरा पाणी.
आई बस की तुम्ही. तुला पाणी देऊ का? नाही नको. ताईडे कधी आली तू? मी बाय आताच आले की. दाजी बरं आहे ना? काय तर बरं आहे, चांगलं गोड हे केलं की आम्हाला परत. हा काय झालं दाजी? मग पैसे कधी दिले तर काय आहे का नाही लिमिट त्या गोष्टीला काय? पैसे होय? हा पैसे हा अहो, दाजी देतो की राव. आणा का मामी तुम्ही विषय म्हणजे मला फक्त 2 ते 3 महिन्याच्या पूर्वी पैसे आणलं होतं. नाही बरोबर आहे जावई, पण आता तुम्हाला माहिती परत परिस्थिती तशी झाली. अहो परिस्थिती तुमची कशी असू तशी मला घेणं नाही काय. मी पुढच्या माणसाला काय केलं तर तुम्ही काय मला यादानी पैसे मी यादानी पैसे घेऊन दिलं. ही म्हणल्यामुळे ह्याच्या पुढे मी आलो गेलो का नाही. ही म्हणली पुढे जाऊन पैसे घेतलं मी. राहिला ताईडे दाजी पहिलेच पैशावाला झाले हा ना लयच किटकिट करते ग बाई. मामी माझी काय जागीर होतो नाही चाललेल तेव्हा काय असं काही लोकांना पैसे वाटत तुम्हाला मागितलं मी दिलं टायमिंगला. अहो दाजी तुम्हाला देतं कोणी पण. आता एक काम करा की ही महागलं मिटवा तेवढं कोणा कोणतरी घ्या आम्ही देऊ की थोडस. ताईडे तू सांग की कुणाकडून मिटवा म्हणजे काय मग? आता तुम्ही तेवढं पहा कोणाकडे तरी मिटून टाका, आमच्याकडे आले का देऊच तुम्हाला. अहो, याच आतापर्यंत भरलो बरीत आलो की आणि काय पाहिजे तुम्ही एका बाहेरच बियाच दिलं नाही मला आणून. आता काय आहे? तुम्ही देताय मस्त याच मान्य पण आम्ही पण देऊच की तुम्हाला. तुम्ही काय करा आता एवढी बार माहितीये का ही जी 2.5 लाख रुपये ते हार्सेल कोण घेतल्यात ना आपण अजून कोणा कोणतरी आता 5 लाख घ्या. 5 लाख नको मग ते 2.5 भरते ना आणि आपल्याला अजून 2.5 देते. हा मग हा तरी जमन. मग हा 5 लाख घ्या. 2.5 हार्सेलचं मिटवा त्याचं याच बीज काय असेल ते उरलेलं आम्हाला द्या. अरे तू 5 लाख मागवतो दुसऱ्या कोण घेऊन त्याला दि म्हणतो. अरे आता तुझे जे 2.5 लाख घेऊन दिलेत ना त्यांनीच फुगा येऊन फुटलाय बार मोठा लट. काय राव दाजी इतकं पैशावालं तुम्ही नुसतं सारखं एवढं उसन कांदान घरण दारण सगळे तुमच्याकडे घरदार समजा इकडून तुला पैसे देतो बघ म्हणजे मग तुझं कल्याण म्हणून मी आमचा बिखार लागतो आम्ही दोघं. अरे तुमच्या ह्या कारणामुळे आम्ही आमचे रोज भांडण होते त्याच काय करायचं. अहो पण भांडणाची काय गरज आहे? आता तुम्हाला बी माहिती आहे आता ह्यो मेवनाचा हुडच आहे किती काय लय मोठा आहे का त्यो. मी मेवण्याच्या तोंडाकडे बघून नव्हतो तर तुमच्या तोंडाकडे बघून दिलं तर पैसे. अहो माझ्याकडे तोंडाकडे का बघा ना, पण तुम्हाला माहिती ऊस गेला तर ह्या पोराने कोणाचे काय पैसे आणले होते तेच मिटून येत गेलं आमचं. अहो तुम्ही त्याचं बघितलं जावायचं दावाने कुणा कुठून गांठ राहून पैसे घेतले ह्याचं कळत नव्हतं का तुम्हाला काय? ह्याची आखली नव्हती तुम्हाला फार. दाजी अहो आता आकली काय काढी त्या जावई. तुमचा ऊस गेलाय मिटवा तेवढं काय नाही होत. मेवण्यासाठी एवढं नाही बरं काय. मेवण्यासाठी म्हणजे काय 1-2 रुपये घेतले ते मेवण्यान तेव्हा. ताईडे सांगितलं का दाजीला तू? तिचं काय तर तिची वाचा बसली आता. कुणाची? घेताना कळलं देताना नाही कळत. हा लगे मुख्य माझावानी ही सांगायचं इकडून घ्या तिकडून द्या पर त्याच्याकडून त्याला काय मी काय त्याच्याच प्रत्येक दाराचीच बसू काय आता. हो दाजी जास्त काय बोलू नका पैशापुरतं बोला. मग पैशापुरत म्हणजे काय पैसे पळून चाललोय का नाही पैसे माझ्या झाडाला पिकत येतात तुम्हाला काढून द्यायचं लगेच. पळून चाललोय का आम्ही? हो का मामी तुमचं तिकडे काही असू आता मला मात्र ना तुम्ही एक तर माझं पैसे द्या माघारी. हा मला आता याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा आणि मेन गोष्ट म्हणजे हिथून पुढं तुम्ही माझ्या दारात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. हा जेवढं उपकार केलं माझ्या तेवढं लय केलं. असं काय पाऊल नाही ठेवायचा. म्हणजे? आमची बहीण आहे, आम्ही येणार. अरे तुझी बहिणी ताणून ओळून ठेव ना मला काय घेणंय. हा तिच्यामुळे झक मारून पैसे दिलं तुम्हाला मी 1-2 लाख 2.5 लाख रुपये दिलं समजा स्वतः याच भरतोय मी त्याचं. हा तो माणूस रोज जी नाही ती शिवाय देतोय म्हणतो माझी मुदल तरी ती म्हणून लागला मान थोडं काय मुडकं खाली घेतो हे करतोय मला बोलतोय आणि दुसऱ्याकडून 5 लाख रुपये आणि त्याचं फेडान मला राहिलेलं द्या. अरे म्हणायला तरी लाजा वाटल्या पाहिजेत ना तुम्हाला. हा ऐ चला आता हो इकडे आणि असल्यांची परत तोंड सुद्धा बघू नको. काय राहू द्या काय अगो अनो तुला जर थांबायचं असलं ना तो जग मारायची एकटी न्यायची मला बोलावत नाही इकडेच घरी चल म्हणून. हा चल दे कॅमेरा ऍक्शन. अरे तुझा इथं हायच करायचं म्हण. अरे ह्याचं मावान गोवा खाऊन थोबड बघ कसलं झालंय फार. हा आणि तरी बी ह्याला आणि पैसे पाहिजे दुसऱ्या कोण. हा स्वतःला 10 रुपयाला आहे फिरायला पैसे आहेत. हा कुठं जातो फिरायला फार गोव्याला जातो या. हा त्याला पैसे ह्याला पैसे देताना तू किती गोड बोलली. हो माझ्याकडून पैसे द्या आपण आज मेहून आहे माझाच भाऊ आहे तुमचा मेहून आहे तेव्हा जमलं तुला चांगलं गोड बोलून पैसे द्यायला. हा आता गोड बोलून घेता येत नाही का तुला मग त्याकडून होय. चुकलं माझं. नाही काय चुकलं माझं. अरे तुझ्या चुकीची आता मी बिळकुडी घालू का तवा. हा आणि ह्यांचं तसं बी काय ह्याचे पैसे घ्यायचे त्याला द्यायची ह्याची टोपी त्याला टोपी घालायच्या ती मला अजिबात जमणार नाही तसला खेळ माहिती का. आणि हो तुला जर इथं परत येऊ वाटलं तू एकटी यायचं आणि एकटी जायचं मला काही चाला मानायचं नाही. आणि हो राहिला प्रश्न पैशाचा ही पैसे आहेत ना मी
मी कशी बी माझ्या हाताने मी ते खाटा पाडलेला ते बुजून काढू शकतो ह्या कसं बी. पण आयुष्यात परत रुपया तुला देणार नाही. आणि मामी तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला दोघांना बी माझ्या दारात चान्स नाही उभा राहायला. हा एवढं लक्षात ठेवायचं. हा आम्ही बहिणीच्या दारात येऊ. बहिणीच्या अरे फोकानी साली सामन्यांना लायकी का तुमची उराय चले काय चला आणि कवर इथं थांबती. जाऊ दे ही दाजी जरा जास्त बोलते. दाजी काय रे नुसतं तापल्यावानी करते. 2.5 लाखाने काय होते दाजीला? इतका पैसा आणि गाड्यान घोड्यान उसून बिसून आणि नुसतं 2.5 लाखाची बत्ती मारते कुठेतरी. अरे तू जरा लाज असल्यासारखं कर ना. अरे त्याला बी वाटत ना मी यांना टायमाला पैसे दिलेत मागं द्यायला पाहिजे. तुम्हाला बी काही वाटायला पाहिजे. बाप त्या ताराचा तू या ताराचा. अरे तुम्ही पण जरा लक्ष द्यावा. पाहुण्याने किती दिवस झाले पैसे दिलेले. तो बिचारा काय करेन आपल्यामुळं पुरीला त्रास होतो ना तिथं. आपण समजून घ्यायला पाहिजे ना. आपली लेख नांदा तिथं. पुरीला काही त्रास करीत नसतं दाजी. दाजीचं एक तर त्या पुरीवर लय प्रेम आहे. हा मला माहिती आहे ना तायडीवर किती प्रेम आहे. डोक्याला ताण करून ठेवला. तायडी म्हणल्यामुळे त्याने पैसे दिले ना दाजीने. बरं जाऊ दे जेवण बिवण कर. चल डोक्याला ताण नसता.